संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत। त्यानुसार महाराष्ट्रात रत्नागिरी, रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी संपन्न झाले। यावेळी 32 रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 60.51% इतकं मतदान झाल्याची माहिती रायगड जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे। नमस्कार, मी प्रणाली माझे कोकणच्या वृत्त विश्लेषणमध्ये आपलं स्वागत करते। 32 रायगड लोकसभा मतदारसंघात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान झालं हे आज आपण जाणून घेणार आहोत सविस्तर। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये 32 रायगड लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी मतदान संपेपर्यंत एकूण 10,09,567 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून एकूण 60.51% मतदान झाले। यामध्ये पुरुष मतदार 5,03,34 तर महिला मतदार 5,09,233 असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे। 32 रायगड लोकसभा मतदारसंघात एकूण 16,68,372 मतदार असून 8,47,763 महिला आणि 8,20,605 पुरुष तर 4 तृतीयपंथीय मतदार आहेत। विधानसभा मतदारसंघ निहाय झालेले मतदान आता पाहणार आहोत। 191 पेन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 3,03,308 इतके मतदार असून 1,95,653 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 1,02,255 पुरुष तर 93,398 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। 192 अलिबागमध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,97,396 मतदार असून त्यापैकी 1,98,289 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे। यामध्ये 1,629 पुरुष तर 97,660 महिला मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। 193 श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,62,266 मतदार असून त्यापैकी 1,55,254 मतदारांनी मतदान केले। यामध्ये 75,968 पुरुष तर 79,286 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। 194 महाड विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,84,386 मतदार असून त्यापैकी 1,63,696 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 83,416 पुरुष तर 80,280 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। 263 दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,80,261 मतदार असून त्यापैकी 1,60,798 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 75,810 पुरुष तर 84,988 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। 264 गुहागर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,40,755 मतदार असून त्यापैकी 1,35,877 मतदारांनी मतदान केले असून यामध्ये 62,256 पुरुष तर 73,621 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय। 32 रायगड लोकसभा मतदारसंघात कुठलाही अनुचित प्रकार न घडता शांततेत आणि सुरळीत मतदान प्रक्रिया पार पडली। मतदारसंघातील सर्व मतदार आणि मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आभार मानलेत।